एक नंबर टाकाटक मासा झालाय मित्रांनो, झणझणीत एकदम चरचरीत. ह्या लिंबू फक्त पिळा का नाही, शेवटचा विषय शेवट. एकच पीस फ्राय केलाय मी नाही, मी आता 4-5 पीस एकदम टाकणार आहे. हो, असा विषय होणार आहे. आणि असा फ्रायमध्ये टाकायचा मासा फ्राय करायला. यो कसा होतोय फ्राय मासा, याला म्हणते ते मछली फ्राय करणे ब्रो. विषय हार्ड, चरचरीत पैकी मछली फ्राय चालू आपली. तर सध्या असंही पीठ केलं, या पिठामध्ये मासा घरघरीत पैकी बुडवून घ्यायचा. असा असं एकसारखं पीठ सगळं लागलं पाहिजे याला. विषय हार्ड. तरी 10-12 किलो असेल. नदीला आहे ना, हो कथाला घातलाय तेव्हा गावात 20 किलोच्या वर असेल. दचक्यावा आहे मासा. कसं फ्राय होतं बघा, कसं असं फ्राय करायला लागतं, असं फ्राय कसं होतं बघा फ्राय. विचार याला मछली फ्राय. तर राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार बडकदार स्वस्त मजबूती खाऊ खट्ट अशा ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालाय, उद्याच्याला श्रावण लागणार आहे, उद्याच्याला दुपारपासून श्रावण लागणार आहे. तर आज संध्याकाळी आमचं नियोजन असं ठरलंय की काल अंडी झाली ती म्हटल्यावर आज चिकन आणायचं होतं, पण चिकन मी कॅन्सल केलं कारण पार्ट्या वगैरे करून चिकन वगैरे खाऊन मला जरा तोंडात जास्त उष्णता भडकलेली. मग मी असा तर्क लावला की आता महिनाभर आपल्याला काय खायचं नाही म्हटलं मग मासे आणल्यावर काय विषय हार्ड होईल. फ्राय वगैरे करायचं टाकाटकपैकी, पहिल्यांदाच करणार सगळं टाकाटकपैकी. मी एका आमच्या कार्यकर्त्याला एमआयडीसीला विचारलं की कसं करायचं, त्यानं सगळी सविस्तर माहिती दिली. मग त्या माहितीनुसार आपण फ्राय करायचं. आणि त्यांनी सांगितलं चिलापी मासा, चिलापी या नावाचा मासा. आणि मग त्याला काटं जरा कमी असते. ती मास खायला खाल्लं नाही मी आजपर्यंत. सुरमई, बांगडा आणि कोळंबी फ्राय एवढंच खाल्ली, ती पण फिरायला गेला ना, बाकीच काही इथलं लई खाल्लं नाही. तर त्यांनी सांगितलं चिलापी मासा वगैरे आण, पलसाच्या तलाव्यावर मिळतो आपल्याला. तर चालतंय, आवरावरी माझी झाल्या आणि पलसाच्या तलाव्यावर मी निघालो चिलापी मासा आणायला. मला एवढं काय माहित नाही, तरी मी गुगल मॅपला गुगल मॅप म्हणतोय, गुगलला बघितलंय की चिलापी मासा कसा दिसतोय, काय काय विषय चिलापी माशाचा. तर त्या प्रकारचा मासा दिसला तर लगेच उचलायचा. मी आणि पप्पा दोघंच खाणार आहे. आणि सध्या मम्मी पप्पा दोघं पण बाजारला जाणार, निकिताजी येताच्या. आणि यांचा कार्यक्रम चालू आहे चिंगळू महाराज आमच्या खेकड्यावर खेळायला लागला. खेकडा नाही, चिमट्यावर खेळायला लागलाय. पडला बघ, बांड गुळेश डुबुकशिरी पडला, टकलू शेट डुबुकशिरी पडला. तर चालतंय, मी आता पिशवी घेतो माझी. बघा ही बलाड्याची पिशवी आहे, ही मी डब्याला नेतो एमआयडीसीत लोकांना कसं जाताना. डब्याची पिशवी घेऊन जाऊन मासे घेऊन येतो खरेदी करून. तर चला पलसत तलाव जाऊया, कसा विषय बघूया माशांचा. आपल्याला काही कळत नाही तरी पण बघून रिटून मासे घ्यायचं. जरा बोट वगैरे लावून, बोट लावून देत नाही असं सांगितलंय, पण तरी पण आपण बघून घ्यायचं. चलो लेट्स गो. सो फायनली आता सध्या जस्ट मी पलसात तलाव कशी पडलो. इकडल्या बाजूला काय तर तलाव आहे आणि इकडल्या बाजूला माशांचं मार्केट असतं असं काय तर. आणि इथं मासे बी आहे ती, पण बघा चिलापी असलंच काहीतरी घ्यायचं आहे मासा आपल्याला. तर आता जरा बारकाच असतो, इकडे मार्केटला मोठं नसतंय, एवढंच आहे. बारकं चिलापी आहे वाटतं. चिलापी ह्यो कुठला माहित नाही, ह्यो पण मोठाच आहे चिलापी. कसा आहे चिलापी, कसा आहे? 100 रुपये किलो आहे. आणि ही 200 रुपये, 160 आहे. येऊ नको, ह्याचा काय नव्हतो आपल्याला खायचा चिलापी खायचा म्हटलं जरा आधी इकडे तिकडे बघायला लागलो. कसं आहे ती, कसा आहे चिलापी, कसा आहे? 330 देतो तोड. आणि तिकडं आता तोडलं चालू करावं लागेल. रूपचंद असं मी बघत नाही, आता घाण पान जाऊन ते काय तेवढं वजन येत नाही. बरोबर चिलापी. कसा आहे चिलापी? तर रेट सगळीकडे जेमच आहे, 100 रुपये गावात. कसा आहे कार्यकर्ता? चिलापी 100 रुपये किलो. याला मी पप्पा दोघंच खाणार आहे. चिलापीचा फ्राय किती आता, किलो 1.5 किलो घेतलेलं बरं, कट वगैरे करून. इकडं काय चिलापी आहे का नाही? गावात मासा बसवला गावात पहिल्यांदा झालो. हो जोरात आहे का मासा? किती किलो असेल तरी काका? तरी 10-12 किलो असेल. नदीला आहे ना, हो कथाला घातलाय तेव्हा इच्छा गावात 20 किलोच्या वर असेल. दचक्यावा आहे मासा आईच्या गावात. विषय हार्ड आहे. तर झालं मार्केट जपलं. इकडे काय नाही, चिलापीच घ्यायचा आपल्याला. बघूया ह्या इथं जरा चिलापी मोठा दिसतो. ह्यो चिलापी, तिकडे बी चिलापीच आहे. रूपचंद चिलापीच घ्यायचा आहे, पण कुठं घ्यायचा आईच्या गावात? इकडे ही बाजार बारकं पीस वाटायला लागली. तिकडल्या बाजूला आहे ती, तिकडं रूपचंद आहे. इथं जरा ही मोठं वाटते पीस, हेच घ्यावं चिलापी. घेऊच घेतो. यो आहे इथलं चांगला जरा वाटायला लागला. चिलापी कसा आहे? 100 रुपये.
₹100 किलो. तर चालतंय, चिलापीच घेतो. ₹100 किलो आहे. चिलापी घेऊन कट वगैरे करून टाकाटकी करून जरा घरला जाऊन आज श्रावणाचं उद्यापासून श्रावण आहे म्हटल्यावर आजच कार्यक्रम करतो. जरा फ्राय बी मारायचा प्रयत्न करतो. जरा कसा कसा विषय होतो बघूया. थोड्या वेळात पॅक करून घेतो. किलो 1.5 किलो घ्यावं असं माझं मत आहे. बघूया कसा कसा विषय होतो. दोघंच आहे, पप्पा आणि मी दोघंच खाणार आहे. त्यामुळे 1-1.5 किलोच घ्यायचा मासा, लई घ्यायचा नाही. सपला पण पाहिजे उद्याच्याला आमुष्या लागत्या. तर घेतो, शेवच घेतो. इथंच पॅक करून घेतो आता काकींच्याकडे. तर 1 किलो टाकाटकपैकी चिलाबी घातला येऊ. चिलाबीच आहे, 1 किलो घातलाय. काकी लागले तर कापायला कान 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 कान. ओकेच. 1 किलो म्हणजे बरं झाली ती. 1 2 3 4 5 पीस आली ती टाकाटकपैकी. विषय हार्ड. काकी लागले तर कार 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 कार्यक्रम करायला. खरडून पागवरचं खवलं काढून टाकते त्याच्या. काकी लागले त्या कार्यक्रम करायला टाकाटक पैकी येतं. विषय हार्ड. पुन्हा वजन कमी येणार. तर सध्या टकाटक पैकी कार्यक्रम चालू झालाय. माशाचं कटिंग करायला चालू केलंय काकीने सध्या टकाटक पैकी. विषय हार्ड करत तिकडं भावी कसलं मासा आहे. कुठला मासा आहे? कुठला काय माहित, पण दिसतोय कसा बाकी डेंजर. तिकडे त्याचं आता मी नाव काहीतरी ऐकलेलं, त्याचं काहीतरी वेगळं नाव होतं. तर कराक्कर पैकी कार्यक्रम चालू आहे. पीस बारकं बारकं करून द्या बरं का. हा, बाकीचं काय राहू दिलंय. आणि स्वच्छ जरा करायला लागेल तर काकी येतं टाकाटक पैकी. 1 2 3 4 5 पीस आहे ती शहाडपैकी. तर चालते, थोड्या वेळात सगळी कटिंग वगैरे करून पिशवीत आपल्या टाकून कार्यक्रम करायचं दिसेल लगेच करायला रवाना व्हायचं. कारण चालेल पाऊस सदृश्य वातावरण पण थोड्या वेळात होईल. गर्दी एवढी नाही पण बऱ्यापैकी आहे. माझं एवढं मार्केट असते पण गच्च गर्दी असते इथं, सुट्टी नॉट. तर चालते, थोड्या वेळात काकी देतील करून टाकाटकपैकी कार्यक्रम करून आपण घेऊन या पिशवीत घालून घरला जायचं थोड्या वेळात. तर अशा पद्धतीने 1 किलो चिलापी मासा मी टाकाटकपैकी घेतलेला या बॅगत आपल्या. विषय हार्ड करत आणि झालंय जरा दिवस पाक मावा आहे आणि जरा अंधार वगैरे पडला असं काय जर वातावरण सीन आहे. आणि गाडी आपली आहे इकडल्या बाजूला लावलेली. तर मागच्या बाजूला आमच्या पलचा तळ दिसतंय टाकाटकपैकी. तर आता नीट कोल घरला जायचं आणि घरला जाऊन त्याचा फ्रायचा विषय करायचा. तर चला. तर सध्या आता जस्टच मी घरात बसलो इथं आणि मासं वगैरे आणली ती आणि इकडे सगळी टाकाटकपैकी बसली ती. मम्मी पण बाजारातनं बाजार करून आली. सगळी टाकाटक बसली तिकडं. आणि सध्या मी आता आतल्या बाजूला आलो इथं. आणि आतल्या बाजूला आलेल्या निकिताजी आणि सगळी आवरावरी करून ठेवल्या. भाकऱ्या वगैरे सगळं बनवून ठेवलं टाकाटक. आणि माझ्यासाठी लागणारं आलं गार्लिक पेस्ट, मसाला, कॉर्नफ्लॉवर पीठ हे सगळं पण काढून ठेवलंय. आणि काल मी आणलेली आलं लसणाची पेस्ट ती पण हाय अशीच आहे. ही पण आलं लसूण पेस्ट लागलीच काढून ठेवूया इथं. ही 5 रुपयाची, हे 5 रुपये, 10 रुपये, 10 रुपये आणि 25 रुपये असा काहीतरी विषय आहे. आणि ₹100 किलो चिलापी मासा ह्यात पॅक करून दिला त्या काकीने. एवढा असा मासा आलाय गच्च. ₹100 म्हणजे लय स्वस्त आहे, एवढा काय महाग नाही. चिलापी मासा टकाटक पैकी एवढा काही विषय नाही. तर अजून एक लाईट आहे ही ट्यूब जरा लावतो इथं. म्हणजे ट्यूब लावली म्हणजे कसं माझं तोंड जरा तुम्हाला सुस्पष्टपणे दिसेल. तर सध्या असा विषय करायचा आपल्याला की आमच्या एका साथीदारानं मला असं सांगितलं की मासं वगैरे आणल्यानंतर पहिल्यांदा तिथं धुवून घ्यायचं, खळबळून झाल्यानंतर त्याला आलं लसूण पेस्ट लावून ठेवायची. तर सर्वप्रथम आपण मासं वगैरे बाहेर काढूया ह्यातनं. मासा आहे ती ह्यात, पण पहिल्यांदा एक थाट काढूया. ताट वाटी कुठे गेलं. मी बल्लाडी ताट घेतलं असं काय तर मित्रांनो. आणि ह्या ताटात सध्या आपण असं मासं सगळं होतोय. ही कसा आहे ते विषय. यू 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 आणि त्या काकीला मी म्हणलेलं ह्याचा पण पीस एक करून दे मला. म्हणजे ह्यो पण पीस एक होतोय पण ह्या असू दे हाय असंच ही करतो चालेल आता पर्याय नाही त्याला. आणि ही पण ही काढ म्हटल्यानं काढली तिने अर्ध गिरद करत काहीतरी पण असू दे. ही तोंड साईडला काढूया. 1 2 3 4 3 4 5 पीस आहेत तोंडाचं. ही तोंड साईडला काढू का पप्पा. तोंडाच्या आमटीवर रस्सा करूया. हा नुसतं त्यात बुडवलं का नाही. पप्पा आले बघायला काय काय करायला लागला ती. तोंड आहे तिची. तोंड ताव्यात टाकतोय ह्या इथं. यो म्हणजे ही साईडला जाऊ दे तिकडं. आणि हे जरा पाण्यात धुवून घेतो टाकाटक पैकी आता.
मासा जोरात आहे का पप्पा? चिलापी मासा. तर असा काहीतरी चिलापी मासा आहे. ह्यात काटलंही नाही ती, मध्ये एकच फांजर आहे एवढीच. इकडे काट अजिबात नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. हे काय दाबून बघितलं सेम टू सेम आपलं सुरमई असतं का नाही त्या टाईपमध्ये चिलापी मासा आहे. काकीला म्हणलेलं ह्याचा अजून एक पीस कर, ह्याचा एक पीस आम्हाला फ्राय करायला असतं का नाही गावात धनुच्या ना काकीच्या. असू दे चपट राहिले ती पण फ्राय करायची तसंच. ह्याच्या लई लोड घ्यायचा नाही. तर चालतंय सगळं धुवून वगैरे घेतो मित्रांनो टाकाटकपैकी. हे धुवून घेतो, मासं धुवून घेतो आणि मासं धुवून झाल्यानंतर सगळं आलं लसूण पेस्ट आहे ही माशांना अशी लावून ठेवतो एक 10 ते 15 मिनिटं. आणि परत मग आपला बाकीचा जो बाकीचे जो सारण बनवायचं आहे ती सारण म्हणजे काय ही मक्याचं पीठ परत ना डाळीचं जरा पीठ त्यात टाकायचं आणि XYZ इकडं तिकडं ती सगळं तुम्हाला सांगतो त्यात काय काय मिक्स करणार आहे ती. परत ना आधी सध्या मासं धुवून घेतो, मासं धुवून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट लावतो त्याला आणि टाकाटकपैकी कार्यक्रम पुढचा थोड्या वेळात तुम्हाला सांगतो काय काय होईल ते. तर बाबांनो अशा पद्धतीने टकाटकपैकी मासं इथं मी आल्या लसूण पेस्टमध्ये बुडवून घेतली टकाटकपैकी आणि सगळं नियोजन टकाटकपैकी लावले. आणि सध्या इथं मी घ्यायला लागलो जरा आपलं झुणक्याचं पीठ असते ना, झुणक्याचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ मिक्स करून घेतलं इथं. आणि थोडंसं यातनं आता कॉर्नफ्लॉवर पीठ घ्यायचं आपण. ओके बाजरी आणि ज्वारीचं पीठ एकत्रच, हे कॉर्नफ्लॉवर पीठ जरा घेतलं यात. असा काहीतरी विषय करा कारण आता आपण मासं वगैरे सगळं टकाटकी करून घेतले ते. कारण ह्याच्यावर जरासं मीठ टाकले मी आणि हळद बी टाकल्या आणि त्याच्यावर जरा मिरची पावडर पण टाकायची आहे. चिली पावडर बघा ही रेड चिली पावडर आहे, ही पण जरा अशी जरा आहे का जरा 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 टाकायची अशी. ही मिक्स करून घ्यायचं थोडंफार आपल्याला थोड्या वेळात. तर हे सगळं सांगायसाठी तुम्हाला मी चालू केलं आत्ता सध्या. आणि सारण पण बनवायचं आहे म्हणजे जी पीठ मळून आपल्याला बनवायचं आहे फ्राय करण्यासाठी ती पण पीठ बनवायचं आहे. आणि जरा ह्यो आहे फ्राय मसाला, मच्छी फ्राय मसाला, ह्यो पण जरा थोडा थोडा टाकून घ्यायचा आत्ता ह्याच्यावर बारीक 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 चलो. तर बारीक बारीक टाकून घेतला आणि इकडं जरा सुमधुर वार यायला लागलं खिडकीतनं. एवढं काय वार नको आपल्याला, याच्यावर गॅस दिसतोय यो खिडकी ये ना बाहेर, राहू दे तिकडे जाऊ दे. तर झालं ह्याचा विषय सगळा टकाटकपैकी झाला. ही जरा मिक्स करायचं थोड्या वेळाने, मिक्स करून परत ना ह्यातनं फ्राय करताना मिक्स करून ह्यात बुडवून फ्राय करून टाकायचं. तर सध्या कॉर्नफ्लॉवरचं पीठ आपलं सगळं टकाटकपैकी घेतलंय आणि कॉर्नफ्लॉवर पीठ आणि यात जरा जुंध्याचं आणि ज्वारीचं पण, जुंध्याचं आणि गव्हाचं पीठ पण आहे थोडं थोडं यात. मग यात वरनं परत टाकायचं आपल्याला जरा काय आहे मच्छी फ्राय मसाला. मच्छी फ्राय मसाला जरा टाकायची ह्यातच टकाटकपैकी. 10 रुपयाची पुडी असली तर 1 किलो माशाला तुमची 10 रुपयाची पुडी टाकली तरी चालते टकाटकपैकी. आणि यात जरा टाकायची स्वादानुसार धनापूड. धनापूड पण आहे आपल्याकडं. ही धनापूड मी आत्ता जस्ट खरेदी करून आणल्या. ही पण थोडी 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 अशी टाकायची कारण यानं फ्लेवर येतो चांगला धनापूड टाकली की. तर धनापूड पावडर टाकून घेतली टकाटकपैकी. एवढी अशी धनापूड पावडर टाकली ही साईड ठेवतो. लाल तिखट घेतले, लाल तिखट पण जरा टाकायच्यात कारण चवीनुसार आपल्याला ही पाहिजे की लाल तिखट पण पाहिजे जरा जरा झणझणीत झालं पाहिजे का नाही. मच्छली फ्राय ब्रो, मच्छली फ्राय. तर लाल तिखट पण जरा टाकले बऱ्यापैकी. ह्याच्या आयला लयच लाल तिखटनं लयच गरगरीत व्हायला नको. आणि ह्याच्यावरच जरा आलं लसूण पेस्ट पण टाकायची अशी टकाटकपैकी. बघा या चिर 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 5 रुपयाची आहे ही. आणि ओके एवढं टाकलं. बाकी जरा राहिले शिल्लक ती साईडला ठेवतो इकडं. आणि त्याला पण आलं लसूण पेस्ट आपण लावलेलं ऑलरेडी. आणि ह्याच्यामध्ये आता येणार आपला रवा, बारीक रवा आपला असतो नाही तो रवा येणार. तर ह्यो रवा टाकायचा असा करकरीतपैकी आपला एकसारखा होईल असा. तर झालं ओकेच. तर पीठ वगैरे सगळं जेवढं काय मेनू लागते तेवढं सगळं मेनू मी या ताटामध्ये घेतलेलं आहे सगळ्या. आणि जरा थोडंसं पाणी घ्यावं म्हणतोय असं मी. तर अशा पद्धतीने टकाटकपैकी सगळा मसाला वगैरे घेतला आहे. टकाटकपैकी सगळं ह्याचा मसाला वगैरे टाकून घेतला. हे सगळं मिक्स करून घेणार आहे थोड्या वेळात. आणि सध्या पीठ वगैरे मला घेतलं आहे मी. तर सध्या कॉर्नफ्लॉवर पीठ, आलं लसूण पेस्ट, मच्छी फ्राय मसाला, लाल तिखट आणि मेन मुद्दा राहिला आपला मेन मुद्दा तो मध्ये चवीनुसार आपल्याला लागणारं जी मीठ आहे ती मीठ पण जरा ह्यात चवीनुसार तुम्ही टाकून घ्या कारण परत नाही त्यात काही मीठ टाकू शकत नाही आपण. तर चवीनुसार मीठ थोडंसं टाकून घेऊया. मला काय एवढी चव माहीत नाही तरी पण मीठ टाकून घेऊया. परत ना मिठाची बॉम्ब व्हायला नको आणि लई बी खराट व्हायला नको नाही तर परत ना बॉम्ब व्हायची. तर सगळं पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि जरा ह्यात पाणी वाटायचं असं. लई बी पातळ करायचं नाही, लई बी पातळ करायचं नाही. लई पातळ केलं तर विषय हार्ड होतोय. त्यामुळं जरा माझ्या मते गुरगुरीत गुरगुरीत असते का नाही त्या टाईपमधलंच पीठ करायचं सगळं. ओकेच बघा गुरगुरीत गुरगुरीत पीठ तयार केलं मी सध्या. यो वास का भारी होती माहिती आहे पिठाचा एक नंबर. आणि मेन मुद्दा तुम्ही जी लय ठिकाणी असं बघितलं असेल की ह्याचं पीठ कोण टाकत नाही गव्हाचं पीठ आणि आता जुंदियाचं पीठ.
तर गव्हाचं आणि जुंध्याचं पीठ ह्यासाठी मिक्स करून टाकले मी, थोडंसं टाकलं, एवढंच पीठ टाकले. गव्हाच्या पिठानं काय होते, असं वडून घेते, आकसून घेते त्याला जाम. कॉर्नफ्लॉवरच्या पिठानं पण आकसूनच घेते जाम त्याला सोडा, पण एक जास्त प्रमाणात त्याला धरून ठेवते का नाही, धरून असं माशाच्या पीसला धरून ठेवते. त्यामुळे मी जरा ती गव्हाचं पीठ आणि जुंध्याचं पीठ मिक्स करून घेतले आणि एकसारखं बघा पीठ कसं तयार केले लगेच. तर ह्या इथं मध्ये डबरा करून ह्यात जरा आपण पाणी सोडूया, असं पाणी सोडून एकसारखं मिक्स करून घेऊया. ओकेच टाकाटकपैकी. तर सध्या पीठ वगैरे टाकाटकपैकी मी मळून घेतलं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर आपला विषय एकच राहतोय, मासं फ्राय करायचा. तर त्यासाठी आपल्याला लागणार पॅन ऑलरेडी मी ठेवलेली, त्याला जी बुदली घेतल्या आणि आता त्याला वगैरे पॅनमध्ये टाकायचं, गॅस चालू करायचा आणि ह्यात मासा बुडवून रबरबीत लावून माशाला फ्राय करायचा. आता 0 मिनिटात कार्यक्रम करतो, गॅस वगैरे पेटवतो, चालू करूया कार्यक्रम, लगेच आपला फते करूया. तर सध्या टकाटकपैकी सगळा विषय झालाय, पीठ वगैरे मळून घेतले, मासं वगैरे सगळं मिक्स करून घेतली ते आणि विषय आता झाला, गॅस पेटवलाय, गॅस पेटवून पॅन ठेवला तेव्हा आणि पॅनवर आपलं तेल निघालंय टकाटकपैकी. त्याला गेलं बघा पॅनवर आणि मासं मी फ्राय करणार आहे, तेलात बुडवून काढणार नाही, फक्त जस्ट फ्राय करून आपल्याला बाहेर काढायचं माशाने. आपल्याला काही तेलात बुडवून देणार, चार शिजवायला नाही. त्यासाठी तेल वगैरे घेतले, तेल पसरून घेतलं सगळ्यात तव्यामध्ये तिच्या हार्डपैकी आणि सध्या तेल वगैरे तापत ठेवलं. गॅसची फ्लेम जरा बारीक करतो, कारण आपल्याला पहिला मासा घ्यायचा आहे आणि त्याला टकाटकपैकी फ्राय करायचा आहे. तर पहिला पीस कुठला घेऊ एकदम चांगला घेतो, म्हणजे कसं तुम्हाला दावायला पण एकदम टकाटकपैकी बरं पडेल मला. तर ह्योच पीस घ्यायचो वरच्या. तर सध्या असंही पीठ केलं, या पिठामध्ये मासा गरगरीतपैकी बुडवून घ्यायचा, असं एकसारखं पीठ सगळं लागलं पाहिजे ह्याला, विषय हार्ड. आणि यो कसा झाला बघा, 1 नंबर टकाटक. आणि असा करायचा उलटा पालटा आणि असा फ्रायमध्ये टाकायचा मासा फ्राय करायला. तर चरचरीत आणि मासा हा लगेच फ्राय होतो, या मासा हा शिजायसाठी लय हलका फुलका असतो. या तर फ्राय करा मासा एक टाकलाय आणि फुल गॅस करायचा. त्यावेळेला गॅस फुल करून टाकला तर चिंगळ्या असा येतो या मधीच, हा बघा यो बांडगोळा आला. आणि सध्या काय घेऊया आपण, पलटी करायला एक उलताने घेतलंय बारकं, स्वस्त मजबूत टिकावं असं. यो असा फुल फ्रेमवर मासा फ्राय करायचा आणि त्याला असा लगेच पलटी करायचा. ओकेच, एकदम चरचरीत असा मासा फ्राय व्हायला लागला इथं मित्रांनो, खट्टपैकी. तर पहिला पीस फ्राय करतो आणि परत एक दोन पीस असे एकदम टाकणार आहे मी, कारण मासा फ्राय व्हायला लय टाइम लागत नाही, लगेच होते फ्राय. आणि सध्या कॅमेरामॅन आहेत आपल्या निकिताजी. या यो कसा होतोय फ्राय मासा, याला म्हणते ते मछली फ्राय करणे ब्रो, विषय हार्ड. चरचरीत पैकी मछली फ्राय चालू आपली. यो सध्या छोट उत्साद पण आले ते आमचं मछली फ्राय करायला टकाटक पैकी. तर बाबांनो, पहिला पीस सक्सेसफुली मी फ्राय करून काढलेला इथं टकाटक पैकी. आणि हे जरा पीठ वगैरे साईडला काढतो तिकडं. आता एवढं पीस का फ्राय व्हायचं, एकच पीस फ्राय केलाय मी, नाही मी आता 4-5 पीस एकदम टाकणार आहे हो, असा विषय होणार आहे. तर आता एक पीस पहिला फ्राय केलाय मी इथं, जरा पीठ खाऊन बघ फक्त, पीठ कडच. आमच्या मिसेस ह्या काय शाकाहारी आहे, त्या मांसाहारी खात नाही त्या. तर पहिला पीस मीच खाऊन बघतो. पहिला पीस मीच केलाय आणि क्वालिटी पीस झालाय, त्यामुळे खाऊनच सोपवायला लागलो मी. एक नंबर माणूस पहिल्या बाईटला सांगतं कसं लागते ते. एक नंबर टकाटक मासा झालाय मित्रांनो, झणझणीत एकदम चरचरीत. ह्या लिंबू फक्त पिळा का नाही, शेवटचा विषय शेवट. एक नंबर टकाटक मासा झालाय मित्रांनो, झणझणीत एकदम चरचरीत. ह्या लिंबू फक्त पिळा का नाही, शेवटचा विषय शेवट. एवढ्या खाट्या करून पीस केलं पण क्वालिटी झाली एकदम टकाटक. आणि काय तू खाणारच जरा काटा असते ते, हो थोडं काटा असं, ही घे की ही बघ ही. हा पहिला पीस, हे गुलमाट चांगला लागतोय माशा. अजून ते काटा आहे, हे निघतंय का बघ, मांस त्यात काटा आहे का चिरडून बघ.
नाही ना काटा, मांस आहे सगळं, घाल त्याला चालतंय. काटा दाट असते ना. काटा दाट असतोय. क्वालिटी झाली क्वालिटी मित्रांनो. तर आयुष्यात पहिल्यांदा चिलापी फ्राय केला आपण, एकदम क्वालिटी झाला. आणि मांस बघायला द्या. आणि ही मांस आमचं चिंगळ्या पण खाणार आहे. म्हणजे वरती उभाडवं कसं बी गरम गरम आहे, गरम गरम आहे. काटा बघून घे, काटा बघ त्यात आणि काटा बघून घाल. तर चिंगळ्या पण मासा खायला लागला आमचा. आणि सध्या एक मासा मी फ्राय केलेला आहे. आता बाकी सगळं उर्वरित पीस झाम 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 फ्राय करतो मित्रांनो, टाकाटक पैकी 0 मिनिटात. मित्रांनो फायनली सगळा टकाटक पैकी विषय झालाय. जे आईच्या गावात सुट्टी नॉट सगळं मासं फ्राय करून टाकले. तेव्हा बघा इकडे मासं फ्राय केले, सगळं टकाटक पैकी दिसते ते. आणि जरा तव्यात 4 पीस आहे, 4-5 पीस आहे, 1 2 3 4 5 पीस तव्यात आहे. आणि एकदम टकाटक म्हणजे पप्पानी पण चांगला रिव्ह्यू दिलाय. पप्पानी पण एक मासा खाल्ला आणि चिंगुळ महाराजांनी पण आमच्या चांगला रिव्ह्यू दिलाय. 1 नंबर मासा झाली ती विषय हार्ड मासाचा टकाटक पैकी. तर चालतंय, शेवटचा घाणा आहे आणि 2 शेफ्ट राहिली ती पण यात बुसकावून यात टाकायची परत ना पवायला थोडा वेळ. मग आपला कार्यक्रमच बसवते. त्यानंतर आपण जरा त्या मुंड्या राहिलेल्या तिकडल्या बाजूला त्या माशांची मुडकी आहे, त्या मुडक्याचा जरा रस्सा करायचा असं म्हणतोया. आणि त्यासाठी निकट या लगबग करायला लागली इकडे. त्यांच्या आवरावरी झालं सगळं सगळं टकाटकपैकी. आणि जरा टसका वगैरे उडतो मित्रांनो, सांभाळून घ्या. आणि कसं फ्राय होतं बघा, कसं असं फ्राय करायला लागतं, असं फ्राय कसं होतं बघा फ्राय. विचार याला मछली फ्राय, चिलापी फ्राय ब्रो, चिलापी फ्राय. तर बाबांनो अशा पद्धतीने सगळा टकाटकपैकी कार्यक्रमाचा फते झाला. इथली सगळी भांडी वगैरे निकेताची यांनी बाहेर नेली तिकडल्या बाजूला घासायला. आणि माझा विषय सगळा फते झाला. म्हणजे मी सध्या आमटीला गाठलं इथं, माशांच्या मुंडक्यांचा आमटी करायची आहे, त्यासाठी आमटीला गाठलं इथं. आमटीला उकळी येईल, आता उकळी आल्यानंतर माशाची मुंडकी ह्यात टाकायची. आणि मटण फ्राय केलेलं आपलं आईच्या गावात, मटण चिकनच तोंडात यायला लागले. मासं फ्राय केलेलं सगळं टकाटकपैकी येतात. आणि एकदम करकरीत मासं झाले, करकरीत विषय हार्ड आहे. आणि सध्या उकळी आलेलं आहे ह्याला. आणि सध्या माशाचं पीस आपण ह्यामध्ये बुडवूया. 1 2 3 4 आणि ही 3-4 शिफ्ट ओकेच. आणि हे एक राहिलेलं पीस. तर ही सगळं माशाची मुंडकी आज बुडवली ती सध्या. आणि सध्या उकळी आल्या. आता गॅस वगैरे कमी केला मी, गॅस आता फुल करूया पुन्हा एकदा. आईला पातेल जरा तिरकं लागलं यावं, सॉरी शक्ती माय, आमचं चुकलं. तर 1 उकळी द्यायची फक्त. आता 1 उकळी दिली की काढून या साईडला ठेवायचं. आपल्या मतानं माशाच्या मुंडक्यातलं जेवढा काय अर्क आहे तो सगळा त्यात उतारतोय. परत माशाची मुंडकी बाहेर काढून टाकणार आहे मी, कारण आमच्यातली माशाची मुंडकी बिंडकी कोण वरबडायच्या नादाला लागत नाही, मेंदू कोण खायच्या नादाला लागत नाही. मुंडकी बाहेर काढून टाकणार. नुसता अर्क असलेला हो रस्सा, फक्त चरचरीत रस्सा, गाटा प्याचा, एवढंच विषय आहे. तर सध्या सगळा आवरावरीचा कार्यक्रम इथला करतो आणि थोड्या वेळात भोजन करून करायला बसतो. चिंगळ्या पप्पा मम्मी आल्यानंतर, वाढदिवसाला गेले बाहेर आल्यानंतर सगळा फते करूया. तर उकळी आल्या दुसऱ्यांदा, गॅस बंद, विषय हार्ड, पळी ह्यात मुंडकी अशी इकडे तिकडे जरा डोलवा. हा याच्यावर शिजतंय, कारण माशांचा विषय असा आहे, मासं लगेच शिजते ते, लगेच म्हणजे लगेच 0 मिनिटात शिजते. उकळत्या पाण्यात जरी टाकलं तर मासं सुट्ट होते ते माशांची शितं. तर असा विषय. तर चालतंय, थोड्या वेळात भोजन करून करा, आपण बसूया थोड्याच वेळात. तर सध्या सगळी आवरावरी वगैरे टकाटक पैकी झाले आमची. आणि सगळी आम्ही मैफिल मांडून तिथे जेव्हा बसली, पप्पा तिथं बसले जेवायला. रस्सा झालाय पप्पा ओके टकाटक. आणि पप्पांनी तिथं मास पीस घेतलेली आणि गच्च मास आहे. आधी सगळं सपलं पाहिजे ते, कारण उद्याच्याला आपल्याला चालणार नाही काय, उद्या आमच्या चालू होत्या. तरी मासं सपवायचं ते. आणि मम्मी गेली ती बड्डेला, तिथनं केक, समोसा, लाडू, चिवडा, चकली आणि जरा बाजारात आणलेलं भजी वगैरे चालू केलं मम्मीने तिकडे. आणि निकितानं पण इकडे चालू केलं कार्यक्रम. आणि त्यांना पण एक समोसा केक बेक मिळालाय, मम्मी गेली त्यामुळे. आणि यांनाच नाही काय मिळालं, ह्यांना मासं, केक, बिस्किट, चॉकलेट सगळंच मिळालं आहे नाही, सगळं मिळालं. तर चालतंय, सगळा विषय टकाटक पार झालाय. आणि मागाशी पण 1 पीस मी खाल्लेला आणि आता बी 1 पीस खाल्ला. टॉपचा विषय, क्वालिटी लागतो एकदम. पप्पा क्वालिटी नाही, मासा फ्राय मम्मी असं करा, क्वालिटी 1 नंबर टकाटक. मम्मी स्टोन बघा आमच्या मालकरी आहे त्यामुळे तिला काय चालत नाही.
टॉपचा झालाय मासा कडक एकदम. तर आता रस्सा वगैरे सगळं खातो. मासा फ्राय केलेला जास्त खातो, रस्सा आणि भाकरी जरा कमीच खातो कारण हे संपलं पाहिजे. महागायला 100 रुपये किलो आणलाय. तर चालतंय, हे सगळं संपवतो आणि मग झोपायचं. उद्या सकाळी पाठ जमाडीचं लोकांना कसं जायचं मला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मासा फेकून मारा नाहीतर माशाचं काटं फेकून मारा. सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.